नमस्कार शेतकरी मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ. तर आत्ता एक सकाळचे साधारण 7:30 वाजतायत आणि आज जर आमचं काम लवकरच झालं बरं का, कारण आमच्या ज्या 2 घरच्या कालवडी आहेत ना, तर त्या व्यायलेत ते. इकडे बघू शकता. हे ह्या ज्या 2 आहेत ना, तर ह्या आमच्या घरच्याच कालवड्या मी तयार केलेल्या आहेत बरं का. तर ही आत्ता व्यायली एक साधारण 15-20 मिनिटं झाली असतील आणि ही जी गाय आहे ती एक साधारण पहाटे 3:30 वाजता व्यायली आणि तिची बघा इथं वर पण पडली आहे. तर ह्या ज्या कालवडी आहेत ना ती त्या दोघींना एकाच दिवशी सिमेंट पण भरलं होतं आणि एकाच दिवशी व्यायला पण आणि दोघींना पण कालवडीत झाले ते. तर ह्या ज्या कालवडी आहेत ना तर त्या आता आम्ही ठेवणार नाही बरं का, कारण की म्हणजे लहान मोठ्या आता साधारण आपले एक 24 गायी झाले ते. तर आमच्या दोघांना ना म्हणजे जरा जास्तच लोड होतो कामाचा, कारण म्हणजे मुरघास वगैरे असतात तर ठीक आहे, ह्याच्यापेक्षा जास्त आपण सांभाळू शकलो असतो. पण मुरघास वगैरे नाहीये, त्यामुळे रोजच्या रोज चारा काढून आणणं, त्यामुळे आमच्या दोघांना पण म्हणजे नाही का जास्त लोड होतो आणि मिस्टरांना पण म्हणजे नाही का मणक्याचा त्रास व्हायला लागलाय आणि त्यामुळं म्हणलं की बस आपल्याला एक साधारण 20 गायी आहेत, अशा दुधाच्या दोघं जण सांभाळू शकतो. तर सध्या आपण म्हणजे तेवढंच टार्गेट आहे आपलं, दुधाच्या 20 गायी करायच्या. तर सध्या ना आता ह्या 2 गायी व्यायल्यात आहे आणि आता त्याच्यानंतर एक 5-6 दिवसानंतर ही पण आता येईल गाई आणि ह्या झाल्यानंतर परत त्या साईडला 2 आहेत बघा आटवलेल्या. तर अशा एका पाठोपाठ एक आपल्या म्हणजे गाई म्हणजे येणं चालू राहतं, त्यामुळे दुधाची लेवल पण आपली कायम राहते. तर सध्या कसं आत्ता जरा मका संपल्या होत्या, त्यामुळं जरा दूध कमी झालं होतं. पण आता गाई व्यायल्यात तर आता होईल लेवल. खरं तर मका गाई व्यायल्या मका असेल ना तर म्हणजे दुधाला गाई पण चांगल्या वाढतात. पण आता मका मका आपल्या घरची यायला साधारण एक 10-15 दिवस तरी जातील. आणि असेच हे जे 2 आपले घरच्या गायी तयार झाल्यात आत्ता, तर तसेच तिथं पलीकडे ना 3 कालवड्या आहेत. त्या पण आता एकीला 7वा महिना आहे आणि एक तपासायची राहिली आणि एकीला 4था-5वा महिना आहे. तर असं एक साधारण आपलं म्हणजे प्लॅनिंग असतं बरं का, की घरच्या सगळ्या म्हणजे कालवडी आहेत ना, त्या सगळ्या आपल्या घरच्याच तयार करायच्या. आम्ही विकत घेण्याच्या भानगडीत पडत नाही, कारण त्या गायी कशा लागतायत किंवा अ, एवढ्या पैशाच्या गायी विकत घ्यायच्या, त्याचे पैसे कधी फिटणार? त्यापेक्षा म्हणजे आम्ही सुरुवातीला फक्त 3-4 गायी घेतल्या असतील. त्याच्यानंतर आम्ही सगळ्या घरच्याच तयार केल्यात. त्यामुळे आम्हाला जरा या व्यवसायामध्ये सेटल व्हायला जास्त वेळ गेला. तर एक साधारण 6 वर्ष झाली आम्हाला या व्यवसायात येऊन आणि त्यानंतर आत्ता कुठे आम्ही आता जरा सेटल झालोय, सगळं व्यवस्थित चालू आहे. बघा एवढे छान कालवड झाले बरं का. पण आता ना हे म्हणजे देऊन टाकणार आहे आम्ही. म्हणजे कसं आहे की आधीच आमच्याकडे नंबर लागतात, की बऱ्याच लोकांना माहित झाले ना की आम्ही कालवड झाल्या तर ठेवत नाही. तर आधीच लोक विचारून ठेवतात की ताई जर कालवडी झाल्या तर आम्हाला द्या, आम्हाला द्या. तर आता या दोन्ही पण एक 2-4 दिवस आम्ही दूध पाजतो आणि अशाच शेतकऱ्यांना म्हणजे आम्ही अशाच देऊन टाकतो फुकटमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ज्योती देशमुख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.